जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारे एकच ते होते. जगणारे मावळे होते, जगवणारा महाराष्ट्र तो होता, पण कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर हात फिरवणारा एकच तो आपला राजा होता, छत्रपती संभाजी महाराज. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धकधकता इतिहास मांडणाऱ्या छावा या बहुचर्चित चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप जास्त उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि अजून सुद्धा तो प्रतिसाद मिळत आहे. तर याच पार्श्वभूमीवर छावा ही जी कादंबरी आहे शिवाजी सामंत यांनी लिहिलेली, त्या कादंबरीला सुद्धा दुप्पट पटीने प्रतिसाद मिळत आहे. तर आपण बऱ्यापैकी सर्वांनीच छावा ही कादंबरी वाचलेली असेल. ज्यांनी नसेल वाचलेली त्यांनी जरूर ती वाचा. छावा वाचल्यानंतर आपल्याला असं असतं की अजून एखादी कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांची वाचायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती लिस्ट बघणार आहेत की अजून कोणत्या अशा कादंबरी किंवा पुस्तक आहे संभाजी महाराजांना अजून आपण जाणून घ्यायचंय, तर असं कोणत्या कादंबरी किंवा पुस्तक आपण वाचू शकतो. तर ती लिस्ट आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले विश्वनाथ पाटील यांची संभाजी हे पुस्तक, त्यानंतर वासी बेंद्रे यांचं छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक, डॉक्टर सदाशिव शिवदे यांचं ज्वलन तेजस संभाजी महाराजा हे रणझुंगार, परत शंभू छत्रपतींच्या समशेरीची गाथा हे, त्यानंतर राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे हे पुस्तक टोटल 9 इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. सुशांत उदावंत यांचं श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ, त्यानंतर मेधा देशमुख यांचं छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान, त्यानंतर रामकुंवर बोबडे यांचा शिवपुत्र, डॉक्टर कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी आणि स्वतः छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतः लिहिलेलं संस्कृत भाषेतील बुधभूषण हे पुस्तक. सध्या हे पुस्तक खूप जास्त चर्चेत आहे, तुम्ही नक्की वाचा. त्या माध्यमातून आपल्याला अजून आपले संभाजी महाराज कसे होते हे आपण जाणून घेऊ शकतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच मला ऐकल्याबद्दल. हॅव अ नाईस डे.